नमस्कार मित्रांनो, आज आपण साहित्यशास्त्र साहित्य विचार याविषयी आजचा तिसरा ऑनलाईनचा तास आहे। आज आपल्याला कालच्या तासामध्ये आपण भामाची व्याख्या पाहिली, साहित्याचं स्वरूप पाहिलं। साहित्याच्या स्वरूपामध्ये भामाची व्याख्या पाहिली। भाम हा काय म्हणतो, शब्दार्थ सहित काव्य ही संकल्पना आपण काल पाहिली। आज आपणास पुढची साहित्याच्या लक्षणाची, साहित्याच्या स्वरूपाची पुढची साहित्याची व्याख्या पाहायची आहे, ती म्हणजे भरताची। भरत मुनी यांनी रस सिद्धांत मांडला आहे। रस म्हणजे काय, रस कशाला म्हणावा? साहित्यातील आस्वाद म्हणजे रस। रसाची संकल्पना विश्वनाथांनी सांगितली, रसाची संकल्पना वेगवेगळ्या अभ्यासकांनी सांगितली, रस सिद्धांत वेगवेगळ्या अभ्यासकांनी सांगितला, पण भरताचा रस सिद्धांत हा थोडासा वेगळा आहे। विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रस निष्पत्ती हा भरत म्हणतो। विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव याच्या सहितत्वातून रसाची निर्मिती होते असं भरताने सांगितलेलं आहे। भरत विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रस निष्पत्ती हा संयोगात रस निष्पत्ती हा ही व्याख्या भरत मुनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून सांगतो। साहित्य सांगत असताना विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव याची आपण जेव्हा फोड करतो तेव्हा विभावाचे, अनुभवाचे आणि व्यभिचारी भावाचे वेगवेगळे प्रकार दिसतात। विभाव कशाला म्हणतात आपण? विभावाची संकल्पना काय आहे? एक तुम्हाला उदाहरण, आपण एखादं नाटक पाहत आहोत आणि त्या नाटकामध्ये एक नायक आहे, नायिका आहे, खलनायक आहे, आजूबाजूचा परिसर आहे, वातावरण निर्मिती आहे, प्रसंग चित्रण आहे, पात्र चित्रण आहे, व्यक्तिचित्रण आहे, या सगळ्या गोष्टीचं नेपथ्य आहे। आणि त्या नाटकामध्ये पाहत असताना जेव्हा आपण त्या नाटकाचं स्वरूप पाहतो, सर्वप्रथम नायक नायिकेचं प्रेमबंध त्यामध्ये आलेला आहे आणि त्या प्रेमबंधामध्ये हळूहळू खलनायकाची एंट्री होते। खलनायक त्यामध्ये प्रवेशित करतो। खलनायक म्हणजे आपल्या डोळ्याला पहिल्या वाटतं की हा वाईट वृत्तीचा माणूस आहे। तो जेव्हा नायक नायिकेविषयी जेव्हा बोलतो, नायक नायिकेविषयी बोलतो आणि नायक नायिकेविषयी बोलत असताना नायकाला वाईट म्हणतो आणि नायिकेला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो। ॲक्च्युअल ती नायिका ही नायकावर प्रेम करणारी असते। तेव्हा तुमच्या मनामध्ये जो भाव निर्माण होतो का नाही, जेव्हा तुमच्या मनामध्ये जो भाव निर्माण होतो की नाही, तो विभाव आहे। वाटतं आपल्याला की आता हा नायक आणि नायिकेला हा काय करणार, आता त्रास देणार। या नाटकामध्ये नायक आणि नायिकेला म्हणजे हिरो आणि हिरोईनला आता हा खलनायक म्हणजे विलन त्रास देणार, हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा आपल्यामध्ये निर्माण झालेला जो भाव आहे, आपल्यामध्ये त्या खलनायकाविषयी, त्या अभिनयाची, त्याने जो अभिनेता आहे, तो जो खलनायक आहे त्याच्याविषयी आपल्या मनात एक भाव निर्माण होतो, त्याला आपण काय म्हणतो? विभाव असं म्हणतो। एखाद्याच्या विषयी आपल्या मनामध्ये जो भाव निर्माण होतो नाटक पाहताना त्याला विभाव असे म्हणतात। आता याची पुढची थोडीशी प्रक्रिया, विभावानुभाव, अनुभव। अनुभव म्हणजे काय? अनुभव म्हणजे काय? आता आपला पट्टी खात्री पटली काय, विलन बदलणारा नाही,
आहे, याची एंट्री म्हणजे वाईट करण्यासाठी झालेली आहे. हे जेव्हा त्याला कळतं, हे जेव्हा आपल्याला प्रेक्षकाला कळतं, त्याच्या मनामध्ये पक्की खुणगाठ होते की आता हा बदलणारा नाही. जेव्हा त्याच्याविषयी मनात निर्माण झालेला भाव असतो त्याला अनुभाव असे म्हणतात. याच्या पुढे जाऊ, त्या खलनायकाविषयी आपल्या मनामध्ये हळूहळू राग निर्माण होतो. त्या नायकाविषयी आपल्या मनामध्ये हळूहळू मोह करुणा निर्माण होते. हे निर्माण होणारे भाव म्हणजे तुमच्यामध्ये रसनिर्मिती होत आहे. तुमच्यामध्ये रसाची निर्मिती होत आहे आणि आपण हळूहळू रसाच्या माध्यमातून काय करतो आहोत? रसाची निर्मिती करत आहोत. आपल्या मनामधले भाव हे हळूहळू रसनिर्मिती होत आहे. मग आपण त्या खलनायकाला काय करतो? एवढं झाल्यानंतरही तो खलनायक त्या नायक आणि नायिकेला त्रास द्यायला सुरुवात करतो. तेव्हा आपल्या मनामध्ये राग येतो आणि खाली बसलेला प्रेक्षक आहे का नाही, त्या कधी तर पूर्वीच्या काळामध्ये नाटकामध्ये, आता नाटकामध्ये पाहत नाही तुम्ही, पण पूर्वीच्या काळामध्ये नाटकामध्ये त्या खलनायकाला टमाटे फेकून मारायचे, पायातल्या बुटं चपला फेकून मारायचे. आक्रोश निर्माण व्हायचा, राग क्रोध हे निर्माण व्हायचा खलनायकाविषयी. आणि जेव्हा आक्रोश निर्माण व्हायचा की नाही त्यावेळेस त्या खलनायकाला ते फेकून मारायचे. त्या खलनायकाला काय करायचे? फेकून मारायचे, बाहेरच्या चपला हातात सापडेल ते फेकून मारायचे. म्हणजे हा निर्माण झालेला राग म्हणजे रसाची निष्पत्ती आहे. त्याला व्यभिचारी भाव म्हणतो. क्रोध, राग, क्रोध त्याला आपण काय म्हणतो? व्यभिचारी भाव. भावानुभाव व्यभिचारी संयोगात रस निष्पत्ती हा या भाव, विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव याच्या संयोगाने जे रसाची निष्पत्ती होते त्याला रस निष्पत्ती, रस असं म्हणतो. आणि नाटक आपल्याला परिपूर्ण समजतं. नाटक काय होतं? आपल्याला परिपूर्ण समजतं. नाटकाची आपणास परिपूर्ण जाण होते, समजते आपल्याला. म्हणून त्याला आपण नाटकाची रसनिष्पत्ती झाली, नाटकाचा आस्वाद मिळाला, नाटकाचा आस्वाद घेता आला असं आपण विश्वनाथाने सुद्धा रसाची वाक्य रसात्मक काव्य, वाक्य रसयुक्त असलं पाहिजे तरच काव्य होतं, अन्यथा काव्य होत नाही असं विश्वनाथाने म्हटलेलं आहे. भामानं जसं म्हटलेलं आहे तर विश्वनाथाने म्हटलेलं आहे काव्याची व्याख्या केली आहे वाक्य रसात्मक काव्य. वाक्य हे कसं असलं पाहिजे? रसयुक्त असलं पाहिजे. आज आपण या ठिकाणी विश्वनाथ आणि भरताची काव्याविषयी संकल्पना थोडक्यात पाहिली. बाकीचं आपण पुढच्या तासामध्ये